नमस्कार मंडळी. जीवलगा राहिले रे दूर घर माझे, या अतिशय हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या अतिशय उच्च दर्जाच्या गीताबद्दल कोणाला माहिती नाही. शांताताई शेळक्यांनी लिहिलेलं आहे, हृदयनाथजी मंगेशकरांचं संगीत आहे आणि आशाताईंनी गायलेलं आहे. ह्याच्या आपण थोडंसं रसग्रहण उहापोह करूयात. प्रामुख्याने 2 राग मला याच्यात दिसतात. प्रामुख्याने एकच पुर्या धनाश्री. श्रीच्या काही काही लगाव श्री मधनं घेतल्यासारखे वाटतात. काही काही लगाव दोन्ही याच्यात नाहीये, पण अर्थात हे सुगम संगीत आहे, आपल्याला त्याच्यामध्ये खोलात जायची जरूरत नाहीये. आता पुर्या धनाश्रीचं चलन आपण बघूया. मागे आपण बघितलंय ते ने रे ग म रे ग रे ग म प म धनी रे धनी नि रा प म रा म ग म रे ग रे म ग रे सा. श्रीमध्ये श्रीचा वादी स्वर आहे ऋषभ. सा रे म प रे ग म ध म ग रे ग रे प रे ग रे सा म प नि सा रे नि ध प रे प रे ग रे सा. तर जीवलगा ह्याच्यातली अर्थता दाखवण्यासाठी तो रे जो वापरलाय तो मला असं वाटतं हा श्रीचा त्याच्यामध्ये खूप भास होतो. पहिल्यांदा आपण तो शब्द ऐकतो जीवलगा, त्याच्यावर जी जागा आहे जीवलगा, हा जो रे आहे, हा पहिलाच शब्द ऐकल्यावर आपल्याला कळतं की ह्या गाण्याचा अवाका काय आहे, या गाण्याचा पूर्ण भाव काय आहे, आपल्याला पुढे काय ऐकायला मिळणार आहे ह्याची आपल्याला लगेच जाणीव होते. राहिले रे, दूरची जागा बघा, दूर घर. आता दूरचा दू कसा लांबवलाय. हृदयनाथजींच्या संगीत दिग्दर्शनाचं हे वैशिष्ट्यच आहे की अर्थ हा किती सुंदर पद्धतीने ते बाहेर आणतात. कुठला स्वर त्याच्यासाठी वापरायचा, कुठल्या प्रकारे तो स्वर घ्यायचा, कुठे त्या स्वराची जागा आहे आणि कुठे आणि कशा प्रकारे तो संपवायचा, हे सगळं आपल्याला बघूया आपण आता. तर दूरची जागा आपण बघितली, दूर घर माझे पाऊल थकले. थ ची जागा बघा, थकले नाहीये, थकले. त्याच्यामधनं जो थकण्याचा भाव आलेला आहे. आणि पाऊल थकले म्हटल्याबरोबर तिथे ते खालचे स्वर आहेत. आपल्याला पाऊल म्हटल्यावर नकळत आपलं मन खाली जातं. आणि माथ्यावरचे जड झाले अवचे, माथ्यावरचे जड झाले ओझे. कसा तो संपवलेला आहे, ओझेचा स्वर. जीवलगा ह्या 2 कडव्यांच्या मधलीची जागा आहे. आता आपल्याला हे पण लक्षात आलेलंच असेल की या गाण्यामध्ये 2 कडव्यांच्या मध्ये संगीत नाहीये, म्हणजे म्युझिक नाहीये त्याच्यामध्ये. पण कुठे आपल्याला असं जाणवत पण नाही की ते नाहीये, कारण की ते स्वर आणि लगाव हे असे त्यांनी घेतलेले आहेत की पुढे काय आहे, पुढे काय आहे, आपल्याला असं उत्सुकता आपली वाढत जाते. तर त्या जीवलगाची जी खास आता शास्त्रीय संगीत गायक जे असतात ते एका राग स्वर समूहाला घेऊन ते कसे ती खुलवतात. जीवलगा गम 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 ध प. तर हा मींड आहे, याच्यामध्ये लगाव आहे. गाव मागचा मागे पडला. आता गाव मागचा म्हटल्यावर नकळत आपली मनाची दृष्टी मागे जाते आणि लांब काहीतरी आहे
तर हा बघा कसा वरचा स्वर त्यांनी वापरलेला आहे. गाव मागचा, मागे पडला म्हटल्यावर ती पडलाची भावना कशी बाहेर येते बघा. मागे पडला, कशी ती जागा, स्वर कसा खाली आणलेला आहे. पायतळी म्हटल्यावर पुन्हा खालची जागा आणि मनात असलेली भीती आणि हुरहुर दाखवण्यासाठी तो वापरलेला काही काही ठिकाणी श्वास जसे वापरले. पायतळी पथतिमिरी बुडाला. आता पायतळी पथतिमिरी बुडला, पण ह्याच्यातली जी आर्तता आहे ती दाखवण्यासाठी वर जाऊन लगेच खाली आलेली जागा ती ही घटकी. तर दोन कडव्यांच्या मध्ये कशी जागा भरलेल्या आहे, त्याच्यामध्ये लगाव आणि स्वरांचा पण उपयोग कसा झालेला आहे बघा. आता प ध प प ध म प ग म रे ग. कुठल्याही नुसते स्वर समूह हे तुम्ही त्याला काय भाव देता, कशा प्रकारे लगाव देतात, त्यावरनं त्याच्यामध्ये काय भाव उत्पन्न होतो हे कसं दिसतं हे याचं हे उदाहरण आहे. की पुढे 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 जशी त्या गाण्याचा भाव बाहेर येतो तसे तसे ते स्वर कसे बदलत जातात. आणि शेवटी जी जागा घेतलेली आहे जीवलगाची ती तर अतिशय आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, आपण ती जागा ऐकण्यासाठी उत्सुक असतो. तर हे सगळा असा जो समन्वय साधून आलेला आहे तो आपण ऐकूया गाण्यामध्ये. आणि तुम्हाला जर का आवडलं तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. थँक्यू. जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे. जीवलगा 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 किर्र बोलते घनवन राई, सांज सभोवती दाटून येई. किर्र बोलते घनवन राई, सांज सभोवती दाटून येई. सुख सुमनांची सरली माया, पाचोळा वाजे. जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे. जीवलगा गाव मागचा मागे पडला, पायतळी पथतिमिरी बुडला.
पाऊल थर